मंडळीनू हा बघा, तिथे एक लावून झाला. अक्षयला लांबनं दगड आणून दिलं, जवळ दगड नाही. आणि हा बघा, नदीला फिरताना दिवसाचा रात्रीचा कधी पण फिरताना रिस्क आहे. हा बघा, आता हा वरनं दरतं दगड आलं अगदी माझ्या पासनं अगदी 5 फुटावर आहे हा मोठा दगड. हा दगड, हा 2 दगड मोठं बघा, अगदी हा कसलाचा पालकुण आहे झाडाचा, त्याच्यावर अडकले. हां, मी उभा आहे तिथं दगड आहे, आपला गर्द आहे. त्यामुळं कधी पण काय पण होऊ शकतं. पण काय आहे, थोडीशी रिस्क घ्यावी लागणार, कारण रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला आंगडं खायला मिळणार नाही. फक्त अगदी बेफिकीरपणे वागायचं नाही, थोडासा लक्ष ठेवून चालायचा. हां, चला, कारण हा नैसर्गिक अडथळा आहेत, नैसर्गिक अपघातात कधी काय होऊ शकतं. चला, अक्षयने तोपर्यंत दुसरा गडदा लावायला घेतला. हां, आणि काय आहे माहिती आहे का, आनंदाची गोष्ट अशी आहे का पाऊस वरनं निपलायला लागला आहे. पाऊस निपलायला लागला आहे हा आनंदाची गोष्ट आहेच. पण त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनी पण छत्री आणलेली नाही आहे आणि मी मोबाईल आणला आहे. हा 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 हा. मंडळीनो, पाऊस खरोखरच जोरात आला हो. तुम्हाला पाण्यात ठिपकं दिसत आहेत ना मोठं, आणि पावसाचा आवाज पण येत असेल. आता मी झाडाखाली उभा राहिला आहे, मी भिजताय म्हणा, पण मोबाईल थोडा झाडाखाली आडवी फांदी गेले त्याच्याखाली ठेवून असा जवळ लावून, हा बघा फांदी दिसते तुम्हाला कोपऱ्यात डाव्या, हां त्या फांदीखाली मोबाईल आहे. आणि आता ही पावसाची सर गेल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाही, तर मोबाईल भिजला तर मग सगळाच झाला. मग कल्याण बघा, हा आडवा झाड पडला होता, हा एक अजून अडथळा आहे. आता आम्ही इकडनं वाकून जायचा विचार केलेला होता, पण अक्षय इथं गेला, नुसता एक पाय ठेवला तर लगेच झाड तुटलं आणि खाली वाकला. चला आता मी पण इथनंच जातो मागणं. बाय माझी शाबास. हा बघा, हा तुटला आता लगेच. हा लाव, तुला जिथं लावूचं वाटेल ना तिथं तू लाव. हां बघा, इथं येऊन मस्त बांध दिसतोय, तोंडमिंड लागलं वाटतं. हां, तू चेपीत नाही एका बाजून, आपलं गर्द पण भरपूर आहेत. होय ना, हां पण पूर्वी होती. हां, होय. बघा अँगल मस्त, पाणी बघा असा, आणि इथनं आता अक्षय. हां, मंडळी, मी नेहमीप्रमाणे नदीत आल्यावर करतो तसा एक पराक्रम केलेला आहे. माझ्या खांद्यावर जो होतो गटला, दहा डमू होतं, तर मी काय पडला नाही. पण ह्या दगडावरनं हिथं उडी मारताना ना, त्या रशीवर प्रेशर आला जोरात, ती तुटल्याबरोबर सगळं गर्द खाली पाण्यात पडलं आणि व्हावायला सुरुवात झाली. तर पटकन धावून एक मी तिथं पकडला, त्या अगदी स्वतःजवळ जाऊन, आणि अक्षयने 2-3 पकडला सगळं. तर आता अक्षयजवळ जो 2 बाकी होतं ना, आलं ह्याच्यात आता भरताना परत खांद्यावर घेता. अक्षय तिथं एक गर्दा चेपतोय आणि पुढं चेपेला. बघा, ह्याच्या उजव्या बाजूला तोंड आहेत, त्याच्यावर असा एक वर चढत गेलं का बौद्धडीतली घरं येतील असा माझा अंदाज. हां हां बघा, हां अक्षयने इथं एक लावला. मंडळीनू, तुम्हाला सांगता, आम्ही दरवर्षी गर्द लावतो, म्हणजे तसं सगळंच लावतो आपण. पण आम्ही आहे ना, दरवर्षी लागवडची सगळी कामं आटापल्यावर सावकाश उशिरा किंवा जास्त करून गणपती नंतर लावतो. पण यंदा आम्ही लवकर सुरुवात केली आहे. मला वाटतं सुनील दादा नेहमी लावतो, त्याच्या पण आधी यंदा आपण आलेला आहे आम्ही. तर बहुतेक गावात हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल गर्दी लावायचा, त्यामुळं बऱ्याच जणांना लवकर बघायला मिळणार आहे माझा व्हिडिओ. सो सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि सगळ्यांपर्यंत पोचवा. हां, खाली मी जायचं होता पण खाली उतरायला चान्स नाही, धबधबा आहे. तर मग आता अक्षय म्हणतो इथं वर चढायचं आहे. वरनं तुम्हाला मी धबधब्याचं दर्शन दाखवतो. धबधबा म्हणजे असा बारीक सारीक कसं पडतात तर ह्या बघा. हां, खोल ढोव आहे ना रे, हे बाप रे, वरनं नाही दिसणार. मग आता खालनंच दिसायला चान्स होता. असू दे, चल पुढच्या टायमाला येऊ. हां, अति हाव नाही करायची, काय समजली येऊ. हां हां, अरे वा वा, थँक्यू अक्षय, थँक्यू. थांब, अक्षयने माझ्यासाठी ह्या उचलला ना इथं दाखवण्यासाठी काय. हा बघा, ऐक, हा इथनं आपण आलेला. हा इथं आहे, हा इथं धक्का बांधलेला आहे उंच, आणि हाईट किती आहे बघा.
आणि हा मोठा ढोव आहे इथं. तर ढोव किती खोल आहे माहिती नाही, पण या धक्क्यावरनं उंची किती आहे बघा, लय बा उंच आहे. हा बघा, चला सांभाळून चालायचं. हा बघा, चालताना पुढं हा रात्रीचा बोर्ड बिर्ड लक्षात ठेवायचा, नाही तर आपटायला व्हायचं. आणि त्याच्या बाजूला ही विहीर आहे. ही विहीर बौद्धवाडीची आहे. हे तुमची वाडीची तिकडं पुढं होती ती कसं काय आहे हा मला माहिती नाही. तर ही खाजगी वाडीची त्यांची. हां, ओके. ही गर्द लावणाऱ्यांची वाट आहे. आता खाली उतरायची कुठं आहे? होय काय बा, ही वाट उतरायची आहे मंडळीनो आपल्याला. चला आता अक्षय न्यायला तिकडे जायला पाहिजे बाबा. मंडळीनो ही वाट कॅन्सल, जास्त रिस्की वाटतंय. त्यापेक्षा अक्षयने दुसरी वाट तिकडे शोधला नाही. हां, हा नरम टालाय म्हणतो तो. हा कसला आहे, खुरीचा आहे का काय? नाही तर नाही तोडीत नाही, राहू दे. हां, तर ही एक सोपी वाट अक्षयने शोधला नाही. हां, घसरटी आहे ना. हां, इथनं उतरायचं आहे. त्यामुळं मी कसा उतरता हा तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण मी मोबाईल बंद करतो. नाही, मी बसता ना. हां, म्हणजे एक हात मी असा दगडाला टेकवीन, काय समजली. हां, इथं पाऊल ठेवला व्यवस्थित, दगडाला धरला, परत दुसरा पाऊल ठेवला, परत दगडाला धरला, आणि ह्या दगडावर येऊन मी असा उभा राहिला. आत्ता टेन्शन नाही आपल्याला. इथं गर्द ठेवला नक्षेनी. हो रे हो, हो रे हो, आला. माझ्या एका हातात टालं होतं. हां, आणि इथनं हा बघा, इथं गर्दा चेपतोय. हा बघा धबधब्याचा व्ह्यू. हां, ठीक आहे, चला मस्त छान. बघा ही भली थोरली मोठी पातर मी उचलले. हां, नाही तर म्हणू नका बाबू आता काम नाही करीत, नुसता व्हिडिओ बनवतो म्हणून. काय समजली. आणि इथं का लावला नाही अक्षयनी माहिती आहे गय, ह्याच्या बाजूला हा एवढा मोठा बिल आहे. हा बघा कुर्लीचा. हां, तर म्हणतो इथनं मोठा खेकडा येणार. आता इथं अगदी किनारीला एक गडदा चेपतोय अक्षय. आणि बघा बाजूला मोठं दगड नाही, डायरेक्ट भिंत आहे. मातीची दारा बघा केवढी उंच आहे. आणि इकडे ह्या बाजूला दरलाच एक झाड, अगदी सगळी त्याची पाला मोकळी झालीत. हा बघा थोडासा राहिला आहे.
दर नंतर मला वाटतं पुढच्या वर्षीच्या पावसात हा झाड आडवा असेल पर्यंत पडलेला, एवढा उंच आहे वरपर्यंत. अक्षा, इथं काहीतरी गडबड आहे. बहुतेक आपल्या आधी कोणतरी माणसा पुढे गेलेली आहेत 100%. नाही, हा मार्किंग बघ, कोणतरी पुढे गेलाय तर चुकला, परत यायचं त्याला वाटण म्हणून परत येताना वाट समजायला पाहिजे म्हणून मार्किंग करीत गेला आहे. काय माहिती, बघ 100% आपल्या पुढे कोणतरी आहे. मग अरे इकडे हायवे जातोय. हा हायवे, त्याची मार्किंग म्हणजे ह्या पर्यंत हायवे नाही ना, मग ह्याच्यावर मोठा पूल होणार आहे का काय? तर मंडळीनं कसली तरी मार्किंग आहे, आम्हाला पण माहिती नाही. हा डुकरा असू दे, चल कोणच्यासाठी तरी काहीतरी होऊ दे. सगळ्याच माणसांसाठी कशाला, प्राणी मात्रांसाठी पण होऊ दे. हा तर बघा इकडे कसा मस्त, कसा आहे भारी, एकदम डरावना सीन. डोळ्यांना अजून काळू आता एकदम ओरिजिनल कालावाला फील येतो. मोबाईलला जरा लाईटनेस दिसतो. हां, तर आता परत काहीतरी ढो आलेला दिसतोय, बघूया. आपला हा व्हिडिओ मंडळींनो मोठा होणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला 2 भागामध्ये बघायला असा करीन मी. पहिल्या भागामध्ये गडदं लावीपर्यंत आणि दुसऱ्या भागाला सकाळी निघून परत गडदं आणून कुर्ली विरल्या घरात नेईपर्यंत. ओके. इथं एक चेपतोय आणि हा दगड बघा केवढं तर. आणि इकडं ह्या बाजूला ना हा दगडांचा बुरुज आहे. तिकडं सुरुवातीला असं चिरेबंदी पण बांधकाम आहे तलाला. तर मी इकडं वाट साफ करायला एक दिवस कामाला होता गाडी तोडाया. तर काय जण म्हणत का हा पूल होता म्हणून, का ह्या पर्यावरणं पहिली इकडं जायला, तिकडं दुसरा गाव लागतो ना, दोडवली गाव लागतं ना पुढं जाऊन तिकडं. पण होय काय, मग अक्षय म्हणतो का नाही बाबा कोणतरी जुना घर होता म्हणून. तर बघू आपल्या गावातल्या कोणाला काय माहिती असेल पक्की तर मला कमेंटमध्ये सांगा, चिंद्रवळ्या गावातले. आणि इकडं बघा दगड केवढ्या आहेत, घरा एवढं आपण म्हणता होतं. हां हां हां, नाही ह्याच्या लेवलला पण असायला पाहिजे ना. हां हां हां, ओके ओके. होय, असा असा आहे, असा असा आहे, असा. हां होय, काय माहिती नाही, असू दे आता माहितीवाला सांगतील. तर मंडळी मी चला पुढे जाऊया. किती राहिलं गडदा आता लावायचं? होय 4 राहिलं, 4. होय 4 राहिलंय. आणि हा दगड किती मोठा आहे, आता ह्या दगडांमधनं आपल्याला खाली उतरायचं आहे. तरी तुम्हाला खरं दगड बघायचं असतील तर आम्ही एक दिवस गरवायला जाऊ अबलोलीच्या नदीला. तिकडं आपण म्हणतो ना बुवा घरा एवढा दगड, तर खरोखरच घरा एवढं दगड आहेत तिकडं त्या नदीला. तर मी तुम्हाला घेऊन जाईन. बघा मंडळी मी उभा कुठं आहे दगडावर, चारी बाजून मोठं मोठं दगड आहे, खाली उतरायला खोल आहे. आणि इकडे वर बघायचं काय आहे, हा बघा, हा अगदी समोर झाड आहे, त्याच्यावर दगड केवढा आहे बघा. आणि सगळी पाला तिची उघडी झालीत. पुढच्या वर्षी बहुतेक याचा नंबर आहे. आणि त्याच्या बाजूला हा पर्याय वाटतं वरनं येणारा. जरा पुढे जाऊन बघूया, आधी इथनं खाली उतरायचं आहे. त्याला नाही मिळत, हई आई वर बघ. हा या तोंडाशी थांब. मंडळी शेवटचा गडदा राहिलाय लावायचा. आणि आता अक्षय कुठं लावायचा तर बघतोय. जागा मिळली अक्षयला, 1 नंबर जागा मिळली. बघूया चला. काय रे बाबा, हा मग त्या गडबडीच्या जवळच लावून टाक. पाणी नाही अशी जवळ खाली बघूया. अक्षयला हा असा सुका मिळला सगळा. आणि इथं कुर्लीचा मोठा बिल मिळला. हा बघा अशी माती बिती काढून केवढा मोठा बिल बघा, खाली कालू दिसतोय. आणि इथं लावाया पाणी नाही, मग म्हटलं इथं लाव तर नाही, आता खाली लावायचं म्हणतो. कुठं लावतोय बघूया. जास्त लांब नको जाऊ एका गडद्यासाठी. हा हा ओके ओके, आला बघतो जवळ. चला मंडळी, अक्षयचं म्हणणं आहे तर बुरुज आहे तर घरात आहे पाया.
आणि त्या घराचं तासलेला दगड त्यातला एक घाऊन आलाय. तर खरोखर हा चौकोनी दगड आहे बघा. बघा चौकोनी दगड आहे हा. घर किंवा वाडा काहीतरी वास्तू होती एवढं नक्की. चला आपण आता जाऊया जरा पुढं. आलेला आहे एवढा. काय रे एवढा मोठा का हलवतोय दगड? इथं लावायचा आहे हा बघा. अजून चालू झालाय नाही. 6:45 वाजले. हा बघा इथं शेवटचा गडदा चेपलेला आणि त्याच्यावर शेवटचा मोठा दगड मी ठेवला आहे हा. आणि हा लक्षात ठेवा कुठे ठेवलेला आहे बघा. हा चौकोनी तासलेला आपल्याला चिरा मिळलाय ना मोठा, त्याच्या बरोबर पुढे इथं असा इथं हा. चला गडद लावून झालं. आत्ता आम्ही बाहेर पडायची वाट बघत आहोत. अक्षयला माहिती आहे हा बघा इथंच आला लगेच बाहेर. हा ही वाट आहे मस्त. म्हणजे एकदा नदीच्या बाहेर पडलेला का वाटण मग काय वाट थोडी खराब असेल जंगल असेल त्याच्यातनं वाट काढीत जाऊ आपण. म्हणजे ही जुनी वाट आहे आपल्या गावातनं दोडवली गाव जायची. म्हणजे आपल्या वाडीतनं मधल्या वाडीतनं लोक येतात ती बौद्धवाडीतनं खाली उतरून मग ही वाट येते खाली हा. चल तुझ्या अंदाजान कुठनं वाटेल तिथनं चल. चुकलेला तर चुकलेला नदीच्या बाजून चालत राहू. वाटतं हीच आहे ना. अक्षयला बरोबर लक्षात आहे सगळा. कारण अक्षय माझ्यापेक्षा जास्त गेला या वाटण दोडवलीत. कारण अक्षय शाळेत असताना दोडवलीतल्या पोरांबरोबर मॅची भरपूर घ्यायचा अंडरआर्मच्या ओपन अंडरआर्मच्या. आणि हा मेन बॉलरने बॅट्समन होता. आता चालला खेळायला पण टाईम मिळत नाही. एकदा माणूस संसारात गुंतला का झाला कल्याण. माझा पण तसाच आहे. चला हा हा. एकदा माणसाची रहदारी संपली का निसर्गाचा राज्य झाला त्याच्यावर. आणि असायलाच हवा हा. हीच वाट आहे हीच वाट. आणि ही वर्ण साफ करीत आलेलं बघ आम्ही हा. ती कुठनं आलेल्या माहिती आहेत काय? म्हातालात ना आपल्या राखणा होतात ना तिथनं सुरुवात केलेली आहे. तर जमीन मग घेतली नाही ना तर जमीन हा. ही बघा ही वाट जी साफ केलेली दिसते ना ती साफ करायला एक दिवस मजुरीला कामाला मी पण होता. ती कोणतरी इकडे जमीन घेतली नाही त्यांना इथं येऊन जमीन बघ. आणि आम्ही मगासपासून घर आहे का पूल आहे त्याची चर्चा चालू होती ना. तर हा बुरुज हा इथं खाली आहे. हा चिरा आहे ना चिरा. हो चिरं दिसत आहेत होय. ह चिरा आहेत ना चिरं. हा हो कुठल्या ब्रिजला नाही टाकलेलं. हो चिरं जुन्या घरा नाव आपल्या होतं पहिलं. हा मोठं चिरं. आणि हा असा चौकोन होता असणार घर. चौकोन चौकोन त्यानंतर ढासलत गेला. म्हणजे त्या खाली जेव्हा गाव कधी बसला असेल तेव्हा इथं घर इथं वाचा असेल बरोबर. आता इथं कोण नाही त्याचा घरातच आहे ना. कारण पूल असता तर समोर पण त्या हाईट वर काहीतरी बुरुज असा असता थोडा. नाही ती हाईटच बघ ना. नाही लयच आहे बरोबर. चला आता आता काही सोपी वाट हीच आहे आम्ही साफ केलेली वाट. पण ही वर जायचं नाही आपण. अरे हो इथनं आपण बौद्धवाडीतल्या शशीदादांच्या घराजवळ जाऊ. आपल्याला गाडीकडे जायचं त्यामुळे आडवा आडवा या पाटानं जायचं. हा पाठ आहे ओके. चला कसा वाटतंय व मंडळीनू जंगलातनं चालताना भारी ना. पण काय आहे अक्षय संगाती आहे मी आहे त्यामुळं काय वाटत नाही. म्हणजे 2 माणसं संगाती असली ना रानात म्हणा दिवसाची रात्रीची म्हणा किंवा नदीला काय वाटत नाही. एकटा कोण कशाला येईल. तरी पण अक्षय एकटं रात्रीचं पण येतो एकटा कुर्ल्या बिरल्यानं. त्याला लहर आली ना का पटकनता येतो. त्याचं असं काय प्लॅनिंग ठरवून नसतं. तर अचानक भयानक कार्यक्रम आहे सगळा हां. चला हा बघा नदीच्या बाजूनच आहो. तुम्हाला पाण्याचा आवाज येतोच आहे. होय हा बघा आपण मगाशी जिथं खाली उतारलेलं ना विहीर होती तिथं आलेला परत. आणि आता काय आपण परत नदीत नाही उतरायचं. असं आडवा आडवा चालत जायचं. तोंड आहेत आता हो बघा. आणि अक्षयनी सकाळचा प्लॅनिंग उद्या सांगून ठेवला ना आताच का आपण गाडी लावलेली आहे तिथंच लावायची आणि नदीत न उतारता सरळ या वाटेनं आडवा अगदी शेवटला यायचा
जिथं आपण आता बाहेर पडलेला तिथं परत नदीत आतमध्ये एंट्री घ्यायची आणि गडदं उचलताना खालनं वर उचली द्यायचा. म्हणजे शेवटचा गडदा उचलला का आपण बाहेर पडलो डायरेक्ट गाडी जवळ आपल्या. आता मी वाकूनच जातो या फांदीकडनं. हा शाबास रे शाबास. आलेला गाडीजवळ मगाशी बाहेर पडलेला आणि म्हटलेला अक्षय म्हणतो का तोंड्यातनं जा वाट आहे, पण लय झाडा बिडा आले त्याच्यातनं वाट शोधित वाकून बिकून जायला लागल. त्यापेक्षा म्हटलं नदीत जरा उतरू आणि मग एकदा आलेला आहे तसं परत थोडासा भिजवता पॅन्ट जरा नाही म्हटलं तरी ढोपराच्या वर भिजले आणि गाडीजवळ पोचलेला. अगदी भरपूर उजेड आहे अजून. बघा बाहेर आलेला 7:05 झालेत अजून एवढा उजेड आहे. आता गाडीवर बसून भुरकन घरात जाऊ. बॅटरी उतारली. चल. आणि मग अक्षय मला वर सोडील. मग मी कपडे जरा बदलून रात्री अक्षयकडेच वस्तीला येईन कारण सकाळी लवकर यायचं आहे ना. आणि मग सकाळी येऊ आपण. काहीतरी चढ झाला रे. होय बराच चढ झाला. त्याला कोण लाकडाचं गर्ज उचलून आणेल ना. हा आता कोमात जाईल. हा बघा मेन रोडला आलेला. बघा कसं मस्त वाटतंय वातावरण. आतमध्ये नदीत झाडांमध्ये म्हणून आपल्याला काही जास्त पाऊस लागला नाही अक्षा, पण बाहेर बराच पडलाय. रस्ता सुकला पण लगेच तसा काय 5-10 मिनिटात पडला वाटतं. 5 तेवढाच पडला. बघा मी गाडी सुरू झाल्यापासून अक्षयच्या घरात पोहोचपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवता म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आम्ही खरोखरच अगदी जवळच गेलेला होता, जास्त लांब नाही. बघा व्हिडिओ चालू आहे अजून. आता वर जाऊया ना तू निघून. हा मग थांब आता मी दाखवत आहे ना इथं. हा बघा माझा फाटा आहे ना. हा बघा आता अक्षय मला डायरेक्ट वर सोडायला घरात जातोय आणि अक्षयच्या घरात जायला हा इथं खाली रस्ता जातो आणि तिथं खाली घर आहे लगेच. तर जवळ आहे तुम्हाला माहितीच आहे. चला मावलंगी वाडीत जाऊ दे गाडी. टिंग टिंग. होय आलेला. ही बघा आपली वाडी. वाटपा नाही ना काढणार. नाही आला आपला रस्ता. दादा आलं रानातनं. दादा किल्ला होता जरा लांब भूर. हा ही सर्व पक्यादानी लावणी केली नाही बघा. आता आहेत ना व्हिडिओ दिसलं तरच. नागरांची नाही ट्रॅक्टरच होता संदीपदाचा. यंदा अख्ख्या आमच्या वाडीत संदीपदाचा ट्रॅक्टर. चला पंचाजवळ पोचलेला. कामाला लागली तर आणायला पण लागणार नाही एवढं. तुमची जागा अशी की जवळच्या जवळ 2-3
2-3 महिने काय करणार आता? तो काम करायला माणसं करायची खपाय पहिला. मी काय करतो आता? थोडीला माणसं करतो. हा? सेम नाही बघ तू. तो आपला गावठी तो गावठी, बाजारी तो बाजारी. किती केला तरी. कुठे काम चालू आहे? घरात बसून कुठे फिटा कुठे? खाली गेलो होतो. कुठलं ना? नाही म्हणजे कुर्लेनाथ पण आज गर्दीनं सुरुवात केलेली. भेटले काय? ना लावून आलेला आहे आता. हां चला अक्षा मेन वस्तू गाडीच्या डिक्कीत आहे. तलीवर गेलेला होता ना बाबा, लौकिकसाठी खावा आणलेला आणि अजून काहीतरी काय काय होतं रे मला आठवणच नाही. गाडा डिक्कीतच ठेवलेला आहे तो, तिकडे खाली नाही काढलेला. हां शेव बाबूसाठी, शेव खातो आवडीन त्यामध्ये बुडवून आणि वेफर. हा गर्द लावतानाचा व्हिडिओ लय मोठा झाला आहे असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आत्ता मी काय करता हा व्हिडिओ इथे संपवता आणि तुम्हाला 2 भागमध्ये हा कुर्ल्यांचा पूर्ण कार्यक्रम दाखवीन गडद्यांचा. तर पहिल्या भागात हा एवढाच की गर्द लावून आलेला आहे आणि उद्या सकाळी उठून जाव त्याच्यात नवीन भाग. तर हा व्हिडिओ संपवता. आजचा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच पुढचा येणारा भाग नक्की बघा, कारण गर्द जेवढं लावलेलं आहे त्याच्यात आपल्याला किती कुर्ल्या भेटतात त्या पण बघणं महत्त्वाचं आहे. तर भेटू लगेच उद्या सकाळी 4:30 वाजता नवीन व्हिडिओ. टाटा बाय बाय. हा बघा मी पोचला घराजवळ.